ठीक. हॅलो. आज मी कृतीकडे आलेली आहे, पण त्याच्याही आधी खूप आधीपासून मी आणि कृती एकमेकींच्या बरोबर बोलत होतो. रॅदर आम्ही ऑनलाईन भेटलो. ऑनलाईन नंतर मग आमचं दोघींचं बोलणं झालं. त्याच्यामध्ये तिने सुरुवातीला ती कॉलवरतीच होती. कॉलवरती तिने मला बऱ्याच गोष्टी गाईड केल्या. रॅदर तिने मला टॅरोकॉट रिडिंग पण केलेलं होतं तिने. आणि त्याच्यानंतर मग तिने मला थेरपीज काही सांगितलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली थेरपी म्हणजे क्रिस्टल थेरपी तिने मला सांगितलेली होती. आणि क्रिस्टल थेरपी मी घ्यायला लागले. आणि जेव्हा मी क्रिस्टल थेरपी घ्यायला लागले, पहिल्याच दिवशी मला अनुभव आलेला होता. बेसिकली माझ्या स्वतःबद्दल मला सांगायचं तर एक खूप हायपर आणि खूप म्हणजे आपण म्हणू शकतो आपण थोडंसं चिडक्या स्वभावाची व्यक्ती मी आहे. पण फ्रँकली स्पीकिंग पहिल्या दिवशी जेव्हापासून मी ते वॉटर थेरपी करायला लागले, मला राग येणं बंद झालं. आय वॉज काम. मला सिच्युएशन म्हणजे कुठलीही सिच्युएशन आली तरी सुद्धा मी खूप काम राहायचा प्रयत्न करते. कधी कधी केओटिक होऊन जातं जर ओव्हर लिमिटच्या बाहेर गेलं, कारण काय क्रिस्टलला सुद्धा थोडीशी मर्यादा आहे, नाही असं नाहीये. पण स्टील जेवढं काही त्यांनी मला आता हील केलेलं आहे, पहिलं म्हणजे त्यांनी सगळ्यात बिहेवियरवरती हील केलेलं आहे माझं. आणि तेच मेन कृतीचा अजेंडा होता की माझं बिहेवियर चेंज होणं खूप गरजेचं होतं. त्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेस माझं बिहेवियर चेंज होईल, मी काम होईल, त्याच्यानंतर मग हळूहळू बरेच मला पाथ मिळणारच होते. सो आणि इट हेल्प मी अ लॉट. म्हणजे मला थोडेफार का होईना, अजून पूर्ण नाही पण थोडेफार का होईना, जे डिसिजन्स मी घेते ते खूप शांत डोक्याने घेते आहे. त्याच्यानंतर मी रेखी घेतली. आज पहिला सेशन होता माझ्या रेखीचा. आज पहिल्यांदा मी रेखी घेतली. तर म्हणजे वॉटर थेरपीची एक अशी मदत पण झालेली होती की जे व्हायब्रंट होतो आपण रेकीमध्ये, त्या रेकीमध्ये व्हायब्रंट न होता आज मी पूर्ण ती फील केली. रेकी पूर्ण एनर्जी मी फील करत होते ती. आणि ना मला तो पास्ट ट्रॉमा परत माझा आला बाहेर, ना मी व्हायब्रंट झाले, ना मी इमोशनल झाले, ना मी रडले. बट आय जस्ट टूक द एनर्जी आणि मी अजून शांत राहिले. पण एक रेखी झाल्यानंतर माझे अजून थॉट्स बाहेर पडायला लागलेत. म्हणजे जे मलाही माहिती नव्हते की ते माझ्या आतमध्ये एवढे आहेत. सो हळूहळू हळूहळू बोलताना, म्हणजे जेव्हा रेकी झाली त्याच्यानंतर मी जेव्हा कृतीबरोबर बोलत होते बऱ्याच गोष्टी, त्याच्यामध्ये असं झालेलं होतं की मी खूप तिला माझ्या मनातलं जे काय आहे, जे मी कधीच बाहेर काढायला घाबरत पण होते, ते सगळ्या गोष्टी आज बाहेर काढते. मीन्स आय एम हिलिंग माय सेल्फ असं मला हळूहळू वाटतंय. जे मनात दाबून ठेवलेलं होतं, जी म्हणजे एनर्जी, गिल्ट, एक खूप ट्रॉमा होता, गिल्ट ट्रॉमा होता मला एक प्रचंड, तो एक रिलीज झालाय माझा. की मला कळून चुकलेलं आहे की कर्मा असतं आणि ते आपल्याला कर्मा भोगावं लागतं आणि ते भोगून झालं की आपण सुटतो. सो त्या पद्धतीने का होईना पण एक ते रिलीज झालेलं आहे माझं. सो ओव्हरऑल मला स्वतःला म्हणतात ना एक फ्रेश सोल, त्या पद्धतीचं खूप जास्ती फील होतंय आफ्टर वन रेकी सेशन. अजून 2-3 रेकी सेशन मी करायच्या विचारात आली मला. आय गॉट अ थॉट्स इन माय क्लॅरिटी राईट नाव. आणि मला बऱ्याच गोष्टींचा क्लॅरिटी आलेली आहे. होप आता मी माझ्यात पण बदल करेल अजून स्वतःहून, कारण काय तिने तर मला तेवढी मदत केलेली आहे. म्हणतात ना की घोड्याला पाण्याजवळ नेऊन त्याला पाणी पी सांगू शकतो, पण कसं प्यायचं हे आपल्यालाच ठरवावं लागेल. त्या पद्धतीने आता मी माझ्या ह्याच्यात पण मी वर्कआउट करणार आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मल टॅरो रिडिंग सेशन और नॉर्मल हिलर आणि आपल्या हिलर मध्ये काय फरक आहे? काय फरक वाटतो? नॉर्मल जे हिलर्स मी बघते एवढं एंटरटेन करत नाही फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे हिलर्स आता मी जे तिच्याबरोबर हार्डली मला वाटतंय 1.5-2 महिन्यात झालाय मी तिच्याबरोबर आहे आणि तिच्याबरोबर मी बोलतेय. नॉर्मल हिलर्स काय करतात म्हणलं ना, प्रत्येक कॉलचा पैसा पण असतो आणि आपण त्यांना प्रत्येक वेळेस कॉल नाही करू शकत आणि त्यांच्याशी बोलू नाही शकत. बट आता जेव्हापासून ही माझ्या लाईफमध्ये आलेली आहे कृती ऍज अ हिलर म्हणून, काही जरी झालं घरात किंवा माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या स्वतःच्या मनामध्ये की असं असं आहे, आय कॉल हर, कृती असं असं झालेलं आहे. शी काउन्सिल्स मी. अर्धा-पाऊण तास तो काउन्सिलिंगचा सेशन चालू असतं. अँड ट्रस्ट मी, शी डझंट टेक मनी ऍटलिस्ट. म्हणजे असं नाहीये की प्रत्येक कॉल, हा आता मी तुला काउन्सिलिंग केलेलं आहे आता पैसे टाक, असं कधीच करत नाही ती, कधीच नाही. जेव्हा गरज आहे, जिथं गरज आहे तिथेच. पण हे असे 2-2 मिनिटाला जे आपल्याला कॉल्स पाहिजे असतात किंवा अचानक आपण कॉल करतो तिला की
असं असं झालेलं आहे, आता मला समजत नाहीये. ओके फाईन, ती काउन्सिल करेल, तुम्हाला शांत करेल, काम करेल, उत्तरं सगळ्याची देणार नाही पण पूर्ण काम करते ती तुम्हाला आणि एक पाथवे दाखवते की असं करून बघ, तसं करून बघ, हे करून बघ. पण त्यात शी इज अवेलेबल ऑल द टाइम. असं म्हणजे हे नॉर्मल हिलर्स कधीच करत नाही. नॉर्मल हिलर्स आर व्हेरी प्रोफेशनल. शी इज प्रोफेशनल बट ऑल्सो शी मेंटेन्स the rapport with her customers. And how is her tarot reading? What clarity you got after doing the reading sessions with her? क्लॅरिटी मला जी मिळालेली आहे ती म्हणजे अशी आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी ज्याच्यामध्ये स्टक होते पूर्ण की कन्फ्यूज मेन म्हणजे जे कन्फ्यूज होते त्याच्यातून मी डिसिजन घेऊ शकते आहे. आत्ता एका डिसिजनवर पोहोचू शकते जे काय मी कन्फ्युजन मध्ये आहे त्या. दुसरी गोष्ट म्हणजे टॅरो कार्ड रिडिंगचं म्हणजे मला आश्चर्य हे वाटलं की ती आधी बऱ्याच गोष्टी सांगते मग कार्ड काढते. म्हणजे मला 2 मिनिटं हे शॉकिंग होतं हे की ती आधीच डिसिजन सांगते आणि नंतर मग ती स्वतःच कार्ड दाखवते. बघ आय वॉज टेलिंग यू. आय एम लाईक की ओके बर, म्हणजे ती आधीच तिला माहिती पडते इतका तिची एनर्जी बाप आहे, म्हणजे खूप बाप आहे तिची एनर्जी. ती बोलता बोलता मला टॅरो कार्ड रिडिंगची पण गरज आहे का नाही मला खरंच कळत नाहीये. ती बोलता बोलता आपोआपच सगळ्या गोष्टी सांगून टाकते. ओके. अँड ओव्हरऑल लाईफमध्ये आफ्टर टेकिंग द सेशन्स फ्रॉम कृती, ओव्हरऑल तुझ्यामध्ये दिसलेले चेंजेस बाकीच्या लोकांना अराउंड यू, हाऊ इज इट? ते तर खतरनाक आहे. त्याच्यामुळे माझ्या मते कृतीला कस्टमर्स खूप जास्त मिळणार आहेत. आय होप. ते म्हणजे पहिल्याच म्हणजे मी खूप शांत झाली. माय टीम बेसिकली आय एम अ प्रोग्राम मॅनेजर इन वन ऑफ द ऑर्गनायझेशन. माझी टीम पहिले माझ्या समोर थरथर कापायची बोलायच्या आधी, कोणाच्या तरी थ्रू बोलायचं. आता दे कॅन डिरेक्टली कम टू मी. नाव दे आर लव्हिंग मी. नाव आय एम अ गुड कॉप इन फ्रंट ऑफ देम. नाव दे वॉन्ट, म्हणजे त्यांचं असं झालंय आम्हाला मॅनेजर जर पाहिजे असेल तर चिन्मयासारखी मॅनेजर हवी आहे. दॅट्स द बिगेस्ट चेंज इन 1 मंथ. सेकंडली माय टीम जी बोलायला आधी खूप घाबरायची ती बिनधास्त येते माझ्या समोर बोलते अँड दे शेअर मेनी थिंग्स. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही शेअर करते ती माझ्या बरोबर. तिसरं आता असं झालंय की म्हणतात ना की मॅनेजर प्रोटेक्टिव्ह होतो एका लिमिट नंतर आपल्या टीम बाबतीत, पण माझी टीम तेवढीच माझ्या बाबतीत पण प्रोटेक्टिव्ह झालेली आहे. दुसरं, द बॉस ऑफ माइंड, दे आर व्हेरी सपोर्टिव्ह नाव डेज फॉर मी. का तर माझ्या चेंजेस झालेले आहेत. नाव आय हॅव बिकम काम. पहिले कसे होते बॉस? पहिले असे होते की तेही बोलायला घाबरायचे माझ्याशी. आय एम लाईक, मी म्हणलं ना की माय बॉसेस नेव्हर यूज टू टॉक विथ मी. कुठलाही त्यांना काही डिसिजन सांगायचं असेल तर पहिले ते विचार करायचे हिच्याशी बोलायचं का नाही, हिची रिॲक्शन काय असेल. माझी टीम पण पहिले मला कायमच असं म्हणजे माझ्या अंडर जे टीममेट्स आहेत माझे तर ते सुद्धा असे होते की हिच्याशी बोलायचं तर काय, माझ्या घरचे सुद्धा असेच आहेत. हिच्याशी बोलायचं तर पहिले विचार करावा लागतो. इनफॅक्ट माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा बरीच लोक क्रिस्टल्सकडे सारखे बघतात आणि ते म्हणतात त्यांनी स्वतः आता विचार करतात तिच्याकडे यायचा. का? कारण का त्यांना माझ्यात तो बदल दिसायला लागलेला आहे. आय हॅव बिकम व्हेरी काम. कारण काय माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की मी भयंकर रिॲक्टिव्ह होते. भयंकर म्हणजे भयंकर रिॲक्टिव्ह होते. ओके. एनी रेकमेंडेशन की कोणी कोणी हे हिलिंग करावं, काय काय करावं? आता ते खूप आहे, पण कोणी कोणी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बाकीच्या लोकांना रेकमेंड करायचं झाले तर कोणी कोणी केलं? आय थिंक यंग पीपल, जेन्झिस, वी से दॅट जेन्झिस, आणि ते ऍक्च्युली दे आर इन टू मॅनिफेस्टेशन ओनली. सो मला वाटतं की त्या लोकांनी पण घेणं गरजेचं आहे. अँड मी म्हणजे दिस इज नॉट ओनली अबाउट युअर फ्युचर अँड करिअर अँड एव्हरीथिंग. तुमच्या स्वतःच्या साठी सुद्धा, मीन्स जर तुम्हाला आता असं वाटतंय की म्हातारपणी सुद्धा, काही लोक म्हातारपणी पण बऱ्याच गोष्टी असतात की त्यांना त्यांचं दुखणं पण कमी करायचं. पेशंट्सला तर मी रेकमेंड करेन, पण एजेडची लोक आहेत की ज्यांना दुखणी बरीच असतात किंवा आता त्यांचं असं असतं की आता मोक्षप्राप्ती हवी आपल्याला, आपलं कर्म पण नीट करायचं आहे, अशा लोकांनी सुद्धा नीट हे करावं, काय म्हणतात त्याला, हिलिंग घ्यावं. दुसरं, यंग पीपल शुड टेक द हिलिंग सिरियसली बिकॉज त्यांचं फ्युचर आहे सगळ्या गोष्टींमध्ये. म्हातारपणी मी म्हणेल की तुम्ही कर्म करून झालेला, आता ते तुम्ही म्हणतात ना की सो चूहे खाके बिल्ली चली हज को, ते तशा पद्धतीने आता एज ओल्ड पीपल दे विल गो टू दॅट थिंग. बट तुम्ही जर खूप कमी वयात, आम्हाला पण हे खूप उशिरा मिळालं, पण जर कमी वयामध्येच आपण जर बऱ्याच गोष्टींना सुरुवात केली, ऍटलिस्ट आपलं कर्म पण चांगलं होईल आणि आपण जो पाथवे निवडणार आहोत ते पण व्यवस्थित आपण निवडू शकतो. How about people who are in depression and love drama stuck?
अरे इट इज रिअली व्हेरी हेल्पफुल फॉर देम. आस्क मी, आय एम ऑल्सो इन दॅट. आय वॉज इन दॅट. आय वॉज स्टक्ड इन दॅट ओनली. How about people who are facing chaotic life in their office, especially? It is very healing for them, because the thing is that की म्हणलं ना, आपल्या मध्येच प्रॉब्लेम्स असतात. आपण इतके केऑटिक ओव्हर थिंकर आणि इतकं भयानक रिॲक्टिव्ह असतो ना काही गोष्टींमध्ये, की त्याच्यामुळे म्हणजे होणारी कामं सुद्धा होत नाहीत. हा आपला स्वभाव. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. असं असतं, सरळ गेलो असतो जर शांतपणे गेलो असतो तर, पण नाही. माझा जर आधीचा स्वभाव असेल तर मी अशी नागमोडीसारखी सगळीकडे जाणार, पोहोचणार मी उशिरा त्याच लेवलपर्यंत. मग जिथं सरळच जायचं आहे आणि तोच वेळ लागतोय न हे करता, ते मी नागमोडी वळण घेऊनच जात होते. पण आता जर पाहायला गेलं तर कुठलाही डिसिजन घ्यायच्या आधी मी शांत बसते, मी विचार करते. नाव आय हॅव अ व्हेरी गुड टीम हु इज बिहाइंड मी व्हेरी स्ट्रॉंगली. त्याच्यामुळे पण एक ऑफिसचं वातावरण खूप चेंज झालेलं आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग, जेव्हा तुम्ही स्वतः एक हील झालेला असता, तेव्हा तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि माणसं पण हील व्हायला लागतात हळूहळू. इट्स अबाउट द एनर्जी. Amazing, amazing. And lastly, you would like to end note on something? कृती, आय लव्ह यू. I love you too. Thank you so much. Thank you very much. Means a lot.